अभिजित दिपके स्कूल ठीक करो या कॅम्पेनिंगची सुरुवात करायला आले तर त्यांच्या गावातल्या शाळेची पाहणी केली, आता वॉशरूमची पाहणी करतात. अभिजित राव, तुम्ही पाहणी केली आहे, काय वाटतं शाळांची दुरावस्था? मला वाटतं हे माझ्या याच्या आधी फक्त साफसफाई करून ठेवलेली आहे, पण हे वापरण्यात आलेले नाही असं दिसतंय. पाणी नाही आहे वॉशरूममध्ये. तर आता पाण्यासारखी बेसिक सुविधा जर नसेल आपल्या इथे 80 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर नंतरही जर आपल्या सरकारी शाळांमध्ये जर पाण्यासारखी बेसिक सुविधा नसली तर आपला देश काय विकसित होणार आहे? शाळांच्या खिडक्यांची पाहणी केली, खिडक्या सुद्धा फुटल्या होत्या अभिजित राव. खिडक्या फुटलेल्या आहेत, त्याला बॅनर लावून झाकण्यात आलेले, उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर लावून झाकण्यात आलेले. तर म्हणजे हा पण एक सटायरच आहे देशाच्या व्यवस्थेवर, की जे लोक सत्तेत आहेत त्यांचेच बॅनर लावून फुटलेल्या खिडक्या झाकण्यात येतात. आणि आता शाळेमध्ये कोणकोणत्या सोयी सुविधा असाव्यात असं तुम्हाला वाटतं? या शाळेची स्थिती एक तर हे वॉशरूममध्ये पाणी असलं पाहिजे, कारण की जर वॉशरूममध्ये पाणी नसेल तर हे मुलं काय म्हणजे घरी जातील त्यांच्या शाळा सोडून मध्येच. लहान मुली कुठे जातील? लहान मुलींसाठी शाळेत वॉशरूम सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बरं, आता ही संपूर्ण शाळांची स्थिती पाहिली आहे, तुम्ही शिक्षण मंत्र्यांना काय आवाहन करण्यात येतो? आणि आम्ही तेच आधी पाहणी करणार आहे, अजून शाळा फिरणार आहे मी. त्याच्यानंतर एकंदरीत आम्ही बघू काय अवस्था आहे काय नाही, त्याच्यानंतरच आम्ही त्यांच्यासमोर डिमांड्स ठेवू की या ठराविक गोष्टी शाळेत असल्या पाहिजे. आता जसं मला जाणवत आहे, जे आत मी अवस्था पाहिली बेंचेस नव्हते, 4 बेंचेस ठेवण्यात आलेले. 4 बेंचेसनी काय करणार तुम्ही? ते नुसते दाखवायला ठेवलेले आहेत का? तर प्रत्येक सरकारी शाळेत बेंचेस असले पाहिजे. जर प्रायव्हेट स्कूलमध्ये बेंचेस नसेल तर ते मुलं जातील का शिकायला? मग सरकारी शाळेत बेंचेस का नाही? ह्या मुलांनी खाली का बसायचं जमिनीवर? आणि हे तुम्ही आज सगळ्या वॉशरूमचा पाहणी करून काय याचा रिपोर्ट बनवला जाणार आहे जे सरकारकडे दिला जाऊ शकतो? हा आमचा फॉर्म आहे बघा. इथं लिहिलं की सेफ ड्रिंकिंग वॉटर अवेलेबल आहे की नाही, टॉयलेट्स फंक्शनल आहे की नाही. हा संपूर्ण रिपोर्ट बनवून तुम्ही सरकारकडे दाखल करणार आहे? येस, आम्ही अशा सगळ्या रिपोर्ट देशभरातून गोळा करणार आहे, महाराष्ट्रभरातून गोळा करणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही बघू की किती शाळांमध्ये या फॅसिलिटीज आहे, किती शाळांमध्ये नाही आहे. तर हे आहेत अभिजित दिपके. संपूर्ण रिपोर्ट तयार करून आढावा घेतला जाणार आहे. आणि हिंगोली जिल्ह्यातल्या संतूक पिंपरी या शाळेची त्यांनी आता पाहणी केलेली आहे. स्कूल ठीक करो या कॅम्पेनिंगची सुरुवात त्यांनी आज त्यांचं मूळ गाव असलेल्या संतूक पिंपरी या ठिकाणावर केली आहे. आणि शाळेची असलेली दुरावस्था त्यांनी बघितलेली आहे आणि तो दाखवायचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह मी माधव दिपके, एबीपी माझा, संतूक पिंपरी, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.